नमस्कार, मी सारिका अजय. आपल्या चवीनुसार चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी बनवणार आहे मेथी पाक. मेथी पाकसाठी मी इकडे पाववाटी मेथी व्यवस्थित अशी लालसर भाजून त्याची मी पावडर तयार करून घेतली आणि ही रात्रभर मी तुपामध्ये याला भिजत ठेवली होती. आता यामध्ये मी 2 टेबलस्पून तूप घालून घेते. आता यामध्ये मी 1 वाटी गव्हाचं पीठ ऍड करते. अजून मला थोडंसं ऍड करावं लागेल. पीठ खरपूस होईपर्यंत आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे, जवळजवळ 10 मिनिटं. हे मी 1 टेबलस्पून तुपामध्ये थोडंसं भाजून घेतलं होतं. आता हे मी ह्याच्यामध्ये ऍड करते. मी भाजून न घेता पीठ डायरेक्ट उडदाचं ह्यामध्ये जरी ऍड केलं तरी चालेल. आता आपल्याला हे मंद आचेवरच आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. याचा कलर थोडासा लालसर झाला की यामध्ये मी पाव वाटी डिंकाची पावडर ऍड करणार आहे. मला इथे 15 मिनिटं लागले, म्हणजे जवळजवळ मी इथे 25 मिनिटं पीठ असं खरपूस होईपर्यंत भाजून घेतलं आहे. डिंक पावडर ही व्यवस्थित अशी मिक्स झालेली आहे. आता यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स पावडर आणि थोडेसे मी सीड्स पण घेतले होते, ते यामध्ये मी आता मिक्स करते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रुट्स घेऊ शकता. आता मी हे एका बोलमध्ये ट्रान्सफर करून घेते. मेथी पाकसाठी मी इकडे पाऊण वाटी गूळ घेतला आहे. आता यामध्ये मी थोडंसं तूप ऍड करते. आपल्याला गूळ व्यवस्थित असा मेल्ट करून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण मेथी ऍड करूया. आता यामध्ये मी 1 टीस्पून हलीम आणि 1 टीस्पून ओवा असं ड्राय रोस्ट करून घेतला आहे. आता यामध्ये मी ऍड करते. आता यामध्ये 1 टीस्पून जायफळ पावडर आणि वेलची पावडर. आता यामध्ये मी अर्धी वाटी खारीक पावडर ऍड करते. थोडेसे तीळ, पाव वाटी डेसिकेटेड कोकोनट हे ड्राय रोस्ट करून घेतलं होतं मी. आता आपल्याला बोल मधलं सर्व मिश्रण यामध्ये ऍड करायचं आहे.
आता हे मिश्रण हळूहळू ड्राय होत आलं आहे. आता मी हे एका ट्रेमध्ये ट्रान्सफर करून घेते. गरम असतानाच याच्या वड्या कापून घ्यायच्या. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर नक्कीच माझ्या रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.